महाराष्ट्रात भाजपच्या जागा घटण्याचा अंदाज, भाजपचा 400 पारचा नारा फोल ठरतो की काय? देशभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ज्या राज्यांमध्ये भाजप आघाडीच नुकसानीची शक्यता आहे त्यात महाराष्ट्र आणि बिहारची नावे अतिशय ठळकपणे घेतली जात आहे। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। प्रचार संपल्यानंतर भाजप नेतृत्वाने आपल्या कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू केले आहे। पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा व वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी रात्री दीर्घकाळ बैठक चालल्याचे सूत्रांनी सांगितले। देशभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ज्या राज्यांमध्ये भाजप आघाडीस नुकसानीची शक्यता आहे त्यात महाराष्ट्र आणि बिहारची नावे अतिशय ठळकपणे घेतली जात आहेत। राजस्थान आणि कर्नाटकमध्ये 2019च्या तुलनेत भाजपच्या काही जागा कमी असू शकतात। कर्नाटकात भाजपने गेल्या वेळी 25 तर महाराष्ट्रात 23 जागा जिंकल्या होत्या। यावेळी विशेषतः महाराष्ट्रात काही जागांवर मित्र पक्षांचे जास्त नुकसान होऊ शकते असा भाजपचा फीडबॅक आहे। भाजपला 2019च्या तुलनेत ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे। याच राज्यांमध्ये लोकसभेच्या 244 जागा आहेत। गेल्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाने यापैकी 94 जागा जिंकल्या होत्या। दरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच 16 मार्च पासून देशभरात धडधडणाऱ्या निवडणुकीत प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 7व्या टप्प्याच्या प्रचाराच्या सांगतेबरोबरच थंडावल्या। 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या शनिवारी 8 राज्यातील 57 जागांसाठी मतदान होणार आहे। यात पंजाब, हिमाचल प्रदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाराणसीचा समावेश आहे। 2019 मध्ये या 57 जागांपैकी भाजप प्रणित एनडीएने 32 वर, तत्कालीन यूपीएने केवळ 9 जागा जिंकल्या होत्या। उर्वरित जागांवर अन्य पक्षांनी विजय मिळवला होता। एनडीए व इंडिया या दोन्ही आघाड्यांनी यावेळी पूर्ण ताकद लावली आहे। पंजाबमध्ये आप, भाजप, काँग्रेस आणि अकाली दल यातील प्रत्येक जण यंदा स्वतंत्र निवडणूक लढवत आहे। प्रदीर्घ 7 टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या 75 दिवसात पंतप्रधान मोदींनी किमान 172 जाहीर सभा आणि रोड शो केले। अमित शहा यांनी सुमारे 221 सभा व रोड शो केले। भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी 134 सभा घेतल्या। विरोधकात राहुल गांधींनी सर्वाधिक किमान 107 सभा आणि रोड शो केले। अखिलेश यादवांनी 69 सभा व 4 रोड शो केले होते। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 64 सभा आणि अनेक रोड शो केले। प्रियंका गांधी यांनी सर्वाधिक सभा, रोड शो आणि माध्यमांशी संवाद साधला आहे। त्याने 140हून अधिक रॅली आणि रोड शो केले होते। 100 बाईट्स, टिकटॉक आणि मुलाखती दिल्या, तसेच 5 वृत्तपत्रांना दीर्घ मुलाखती दिल्या। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 100हून अधिक रॅली, 20हून अधिक पत्रकार परिषदा आणि 50हून अधिक मुलाखती दिल्या। त्यांनी गुरुवारच्या अखेरच्या निवडणूक पत्रकार परिषदेतही येत्या 4 जूनच्या संदर्भात इंडियाच्या विजयाचा ठाम दावा केला। आता आतुरता आहे 4 जूनच्या निकालाची, कोणाला गुलाल लागणार या गोष्टीची। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।